भोगीसाठी तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवली जाते. ती आज आपण इथं बनवत आहोत. त्यासाठी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवरती. आता एका ताटामध्ये बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे भाकरी छान चवदार लागते. आणि थोडं थोडं पाणी घालत चांगलं असं मळून घ्यायचं आहे. पाणी खूप जास्त घालायचं नाही, कारण बाजरीमध्ये खूप जास्त पाणी अब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून चांगलं 2-3 मिनिट हे पीठ जे आहे ते हाताने छान मळून घ्यायचे, म्हणजे आपली भाकरी चांगली फुगते. पीठ जेवढं आपलं चांगलं मळलेलं असेल, भाकरी तेवढी छान पटकन फुगते. पीठ मळून झाल्याच्या नंतर थोडंसं उंडा यातला काढून घेतला आहे. कोरडं पीठ ताटामध्ये घातलेलं आहे. त्यामध्ये हा उंडा ठेवून हलकासा थापून घेतला आहे. वरतून तीळ पेरून घेतलेले आहेत आणि दोन्ही हातांनी छान एकसारखी अशी भाकरी थापून घेतलेली आहे. वरतून थापल्याच्या नंतर तीळ चांगले रोवून बसतात, त्यामुळे तीळ घातल्याच्या नंतर थोडंसं आणखीन हलकंसं थापून घ्यायचं आहे. तवा तापलेला होता, तव्यावरती भाकरी घालून घेतलेली आहे. भाकरी टाकल्या लगेच याला पाणी लावायचं नाही. हलकीशी आपली भाकरी गरम होऊ द्यायची आणि नंतर मग याला पाणी लावायचं आहे. खालच्या बाजूनेही तीळ पेरून घ्यायचे आहेत आणि नंतर हाताने हलकेसे दाबून घ्यायचे, म्हणजे ते पडत नाहीत. आणि भाकरी पलटून घ्यायची आहे. 1-1.5 मिनिट चांगली एका बाजूने खालच्या बाजूने भाजू द्यायचे. नंतर मग भाकरी पलटून घ्यायचे आणि छान उलटण्याच्या मदतीने अशा प्रकारे दाबून छान सर्व बाजूने एकसारखी अशी खमंग भाकरी भाजून घ्यायचे. आणि मग आपली भाकरी जी आहे ते पाहू शकता, मस्त अशी छान फुगलेली आहे. मस्त खमंग अशी भाकरी बाजरीची तयार होते. थंडीच्या दिवसामध्ये आरोग्यासाठी ही पौष्टिक असते. त्यासाठी मस्त अशी बाजरीची भाकरी भोगीच्या दिवशी आपण बनवून खाऊ शकतो. थँक्यू सो मच.